हॅलो, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आताच लवकरच CBT ITIची जी एक्झाम आहे त्याला सुरुवात होणार काही दिवसामध्ये. तर CBTची परीक्षा जी आहे, जी ITIच्या विद्यार्थ्यांकडची होणार आहे, या परीक्षेला CBT ही ऑनलाईन पद्धतीने होणार आणि या CBTमध्ये जेव्हा आपण पेपर सोडवणार जाणार, तेव्हा जे विद्यार्थी टेक्निकल ग्रुपला जे असतील, जे विद्यार्थ्यांचा ट्रेड जो हा टेक्निकल असेल किंवा ज्यांना ED आणि मॅथ्स असेल किंवा जे WCS असेल, त्यांचा जो पेपर पॅटर्न आहे, तो पेपर पॅटर्न त्यांना एकूण जी CBT टेस्ट जी आहे, CBT ही एक्झाम त्यांची 150 मार्क्सची होईल. यांच्यामध्ये त्यांना जे आहे, त्यांचं जे मार्क्स जे आहेत, त्याच्या थिअरीचा जो आहे, थिअरी हा टॉपिक त्यावरती त्यांना 38 क्वेश्चन असणार. EDवर त्यांना तिथं 6 क्वेश्चन असणार. WCSवर त्यांना तिथं 6 क्वेश्चन असणार आणि राहिला क्वेश्चन ESचा याच्या असणार 25 क्वेश्चन, म्हणजे एकूण त्यांचे असे 75 क्वेश्चन्स असतील आणि 75 गुणिलेला 2 म्हणजे त्यांना एकूण त्यांची CBT एक्झाम ही त्यांची 150 मार्क्सची असेल. आणि ज्यांना समजा ज्यांचा नॉन टेक्निकल असेल त्यांना इथं ED आणि मॅथ हा विषय ते नसेल. त्याच्यापैकी आज जे आहे, आज आपण हा जो WCS आहे, वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स, याच्यामधलं आपण जे पर चॅप्टर जे आहे, ज्या चॅप्टरवरले आपण तर जे सर्व काही MCQ जे आहेत, जे आपल्याला नेहमी भारत स्किलवरती दिलेले आहेत, ते सर्वांचं आपण सोल्युशन जे आहे हे आपण इथे मध्ये पाहणार आहोत. जेणेकरून आपल्याला जे सर्वच्या सर्व जे क्वेश्चन जे MCQ जे आपल्याला CBT मध्ये विचारले जातील या वर्कशॉप कॅल्क्युलेशन सायन्सवरची, ते आपण चांगल्या पद्धतीने सोडू शकू आणि शक्यतो ते सर्वच्या सर्व MCQ जे आहेत ते आपल्याच या सेशनमधून याची तिथं शक्यता नाकारता येणार तिथं नाही याच्यामध्ये. तर चला बघूया, आपण तर सुरुवात करूया आपल्या याच्या सेशनला. तर पहिला क्वेश्चन जो आहे तो आपल्याला दिला आहे, व्हॉट आर द टू क्लासिफिकेशन्स ऑफ सिस्टीम ऑफ युनिट. म्हणजे आपण सिस्टीम ऑफ युनिट जे आहेत याच्या कोणत्या प्रकारे आपण त्याला दोन भागात त्याला आपण क्लासिफाय करू तिथं शकतो. तर पहिलं दिलेलं आहे ब्रिटिश आणि मेट्रिक, म्हणजे ब्रिटिश अँड मेट्रिक. तर ब्रिटिश जे म्हटलं, समजा आपण ब्रिटिश हे जे आहे याला आपण ब्रिटिश युनिटला आपण कशामध्ये सांगता येतं की जी FPS आहे त्याला म्हणतो आपण फूट, पाऊंड आणि सेकंद. आणि मेट्रिक याच्यामध्ये काय येणार, MKS आणि CGS, ज्याला म्हणणार आपण मेट्रिक. तर या पद्धतीला आपण इथं सिस्टम ऑफ युनिट कन्सिडर करणार नाही. तर आपण जे आहेत हे त्याचा ऑप्शन तर होणार नाही. दोनच म्हणते त्यामध्ये, तर ग्रॅव्हिटेशनल आणि नॉन ग्रॅव्हिटेशनल या पद्धती पण नाही. आणि आपल्याला दिला ती फंडामेंटल आणि डिराईव्ह या पद्धतीने जे आहेत आपण त्याला तिथं युनिटला आपण इथं क्लासिफाय करू शकतो. की म्हणजे युनिट हे दोन प्रकारचे असू शकतात, एक म्हणजे फंडामेंटल आणि एक म्हणजे डिराईव्ह. जसं की समजा म्हटलं आपण की हे समजा जर ग्राउंडची बिल्डिंग आहे, आपण म्हटलं ही समजा बिल्डिंग आहे, तर या बिल्डिंग जी आहे या बिल्डिंगचा जो बेस आहे, हा बेस याला म्हणणार आपण फंडामेंटल. या फंडामेंटलवरती जे काही डिपेंड असतील त्याला म्हणणार आपण तर डिराईव्ह. म्हणजे जे सर्वात महत्त्वाचा जे खालचा जो बेस आहे त्याला म्हणणार आपण फंडामेंटल युनिट. आणि फंडामेंटल युनिट जे आहेत हे एकूण 7 फंडामेंटल युनिट आहेत. आणि जे काय 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत त्यांचे हे 7 फंडामेंटल युनिट आहेत. जसं की त्याला म्हणतो आपण लेंथ, मास, टाइम, पुन्हा टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनस इंटेन्सिटी, हे झाले त्याचे 7 फंडामेंटल क्वांटिटी. त्याच्या तिथं 7 फंडामेंटल युनिट त्यामध्ये तर असतील. आणि हे जे मेट्रिक आणि इंटरनॅशनल सिस्टीम हे पण त्याला आपण तर याच्यामध्ये कन्सिडर करणार येतं नाही. तर आपला योग्य आन्सर जे आहे ते होणार फंडामेंटल आणि डिराईव्ड युनिट्स, हे आपण त्याला सिस्टम ऑफ धरामध्ये. सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन दिलाय, व्हॉट आर द फंडामेंटल युनिट. आता जस्ट आपण वरच्या क्वेश्चन बघितलं की फंडामेंटल क्वांटिटी ज्या आपल्याला माहिती आहे ती की लेंथ, मास आणि टाइम, ह्या तर ऑलरेडी 3 फंडामेंटल क्वांटिटी आहेतच. याच्या व्यतिरिक्त जर आपण म्हटलं आपण फंडामेंटल क्वांटिटी, तर कोण लेंथ, मास, टाइम याच्या व्यतिरिक्त कोणती आहे, टेम्परेचर, पुन्हा म्हणणार आपण तर करंट, पुन्हा आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स, आणि नंतर आहे लुमिनस इंटेन्सिटी. आता ह्या 4 आणि ह्या 3 एकूण कसे झाल्या तर 7. यांचे जर फंडामेंटल युनिट म्हटलं आपण, तर लेंथ आपल्याला माहित आहे कशामध्ये, मीटरमध्ये, मास कशामध्ये, केजी मध्ये, टाइम सेकंडमध्ये, टेम्परेचर हा येईल केल्विनमध्ये, करंट मध्ये, अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोलमध्ये, आणि ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेलामध्ये. हे होते त्याचे 7 फंडामेंटल युनिट. आणि याच्या व्यतिरिक्त याला दोन प्रकारचे तर सप्लिमेंटरी युनिट पण असतात. त्याला म्हणतो आपण इथं, एक असतो अँगल, त्याला म्हणतो आपण प्लेन अँगल, आणि दुसरा असतं सॉलिड अँगल. कोणता असते, सॉलिड अँगल. प्लेन अँगलचं युनिट आहे
ते राहते रॅडियन आणि सॉलिड अँगलचं युनिट राहते ते राहते स्टिरॅडियन. ठीक आहे, म्हणजे हे झाले 7 फंडामेंटल युनिट आणि 2 सप्लिमेंटरी युनिट, असे एकूण तिथं 9 आपण त्यात कन्सिडर करू शकतो. म्हणजे 7 फंडामेंटल प्लस 2 सप्लिमेंटरी. जर आपल्याला विचारलं की किती फंडामेंटल युनिट आहेत तर एकूण 7 येतील. 7 फंडामेंटल युनिट कोणते कोणते? लेन्थचं मीटर, मासचं किलोग्राम, टाइमचं सेकंड, टेम्परेचरचं केल्विन, करंटचं अँपियर, अमाऊंट ऑफ सब्स्टन्सचा मोल, ल्युमिनेसेंटीचं कॅन्डेला. हे झाले त्याचे 7 फंडामेंटल क्वांटिटी आणि त्याच्या 7 फंडामेंटल युनिट त्याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. व्हॉट डज द लेटर एम इन MKS सिस्टीम डिनोट्स? आता बघितलं आपण MKS सिस्टीम, याच्यामध्ये लॉंग फॉर्म होईल त्याचा मीटर, K स्टँड्स फॉर किलोग्राम आणि S स्टँड्स फॉर सेकंड. सेकंड CGS सिस्टीम, याच्यामध्ये काय होणार? Cचं सेंटीमीटर, Gचं ग्राम आणि नंतर याचं सेकंड. आणि तिसरी जी असते त्यानंतर FPS सिस्टीम, याच्यामध्ये फूट, सेकंड राहते पाऊंड आणि तिसरी इथं सेकंड, म्हणजे फूट, पाऊंड आणि सेकंड. ह्या 3 सिस्टीम आहेत. त्यामध्ये 3 सिस्टीम पैकी याला आपण कशामध्ये म्हणणार? त्यामध्ये याचा हा मुळ ब्रिटिशमध्ये जी ब्रिटिश म्हणजे इंग्लंडमध्ये यूज केली जाते ती, आणि रेस्ट आणि ही होती FPS सॉरी, ही पहिली जी आहे पहिली कशामध्ये दिली तर मॅट्रिक सिस्टीम, जे आपल्याला पूर्ण जगामध्ये यूज केला जाईल त्याला म्हणतो ही पहिली झाली मॅट्रिक सिस्टीम. आणि सेकंड जी आहे, सेकंड ही झाली ब्रिटिश सिस्टीम, जी फक्त इंग्लंडमध्ये यूज केल्या जाते, ज्याला म्हणतो फूट, पाऊंड आणि सेकंड. म्हणजे इंग्लंडमध्ये यूज केल्या जाणारी जी सिस्टीम आहे त्याला म्हणणार आपण FPS सिस्टीम म्हणजे ब्रिटिश सिस्टीम. आणि इंग्लंडच्या व्यतिरिक्त जी यूज केली जाते त्याला म्हणतो ब्रिटिश सिस्टीम किंवा मेट्रिक सिस्टीम किंवा MKS आणि CGS सिस्टीम. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हाऊ मेनी मिलीमीटर्स आर देअर इन 1 इंच? तर एका इंचमध्ये किती मिलीमीटर असणार याच्यामध्ये? तर बघितलं समजा आपण येतं तर इथे 25.4 mm, 25.4 mm. पुन्हा हे झालं 1 इंच म्हणजे किती? तर आपल्याला असं म्हणायचं इथं जर म्हटलं ना आपण 12 इंच, 12 इंच म्हणजे होते 1 फूट. काय म्हणतं? 1 फूट. पुन्हा आपण असं म्हणू शकतो की एक, आता हे झालं MM मध्ये, तुम्हाला सेंटीमीटर पण शकते. सेंटीमीटर मध्ये किती? 2.54 सेंटीमीटर. एक इंच म्हणजे 2.54 सेंटीमीटर. किंवा आपण सांगू शकतो की 1 मीटर म्हणजे किती होईल? 100 सेंटीमीटर किंवा 1000 मिलीमीटर. अशा पद्धतीनं. तर याच्यापैकी ऑप्शन क्रमांक B हे त्याचं उत्तर होईल 25.4 mm. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द LCM ऑफ 12, 18, 6, 36? तर याचा LCM काय येणार? तर LCM करण्याची आपण इथं सोपी पद्धत जी आहे त्या आपण इथं डिव्हिजन मेथड घेऊया. संख्या आहे 12, 18, 6, 36. त्या सर्व संख्येला कशाने भाग जाणार? पूर्ण संख्येला भाग गेला पाहिजे अशी संख्या बघा. तर आपण जर बघितलं सर्व संख्येला भाग जो आहे तो आपण 6 देऊ शकतो. 6 भाग दिल्यानंतर आपल्याला मिळतं साइन दोन्ही 12, त्याला किती भाग? साइन त्रिक 18, 6 1 6, 6 6 36. तर आता इथे राहिले 2 3 1 आणि 6. तर कंपल्सरी सर्व संख्येला भाग जातो काय? 2 भाग 2 जाईल पण 3 जाणार नाही. 3 जातात 3 जाईल 6 जाईल पण 2 आणि 1 जाणार नाही. म्हणजे इथं आपण सर्व संख्येला आपण कुठल्याही संख्येने भाग देऊ शकत नाही. तर जोपर्यंत सर्व संख्येला भाग जाणार त्या सर्व संख्येचा गुणाकार म्हणजे होते आपला SCF. म्हणजे हा जर आपला हायेस्ट कॉमन फॅक्टर, त्याला म्हणतो आपण मसावी. त्याला आपण म्हणतो मसावी म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर 6. जोपर्यंत सर्व संख्येला भाग जातो अशा सर्व संख्येचा गुणाकार. आणि आता कमीत कमी 2 संख्येला भाग जाईल का? तर 2 आपण 2 आणि 6 भागू शकतो. 2 1 2, 3 भाग जाणार नाही. दुसऱ्या पुन्हा 2 3 6. पुन्हा इथे 3 भाग देऊ शकतो. 1 4 3 1 3, पुन्हा 1 4 3 1 3. तर आता राहिला आपला LCM, ठीक आहे, लोएस्ट कॉमन मल्टिप्लायर. तर आपण समजा बघितलं समजा इथं तर याच्यामध्ये सर्व उभ्या संख्येचा गुणाकार आणि सर्व आडव्या संख्येचा गुणाकार. तर उभ्या संख्या 6 गुणिला 2 गुणिला 3, आडव्या संख्या 1 मल्टिप्लाय 1 मल्टिप्लाय 1 मल्टिप्लाय 1. तर यांचा जर समजा आपण गुणाकार केला तर साइन दोन्ही 12 आणि 12 त्रिक 36. ह्या आपल्याला आन्सर येतील ऑप्शन क्रमांक C. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 18, 42 आणि 24. व्हॉट इज SCF ऑफ 18, 42 आणि 24? म्हणजे यांचा जो SCF आहे जो आपल्याला इथं काढायचा आहे 18, 42 आणि 24. आता SCF म्हणजे काय? सर्व संख्येने ज्याला भाग एका संख्येने सर्व संख्येला भाग गेला पाहिजे. तर इथं 18, 42 आणि 24 त्याला 6 ने भाग दिला अगोदर. 6 ने भाग देऊन द्या.
साइन त्रिक 18, साइन साती 42 आणि 7 चूक 24. आता समजा बघितलं आपण 3, 7 ह्या झाल्या मूळ संख्या, तर पूर्ण संख्येला भाग जाणार नाही. तर इथं आपला जो HCF आहे, HCF हा होणार याच्यामध्ये किती 6. सरळ संख्येला फक्त 6 भाग गेला हा. दुसरा आला प्रश्न LCMचा, तो विचारला नाही पण तरी आपण तो काढून घेऊया. सर्व उभ्या संख्या 6 गुणा आडव्या संख्या, आडव्यापैकी पण आता कमीत कमी 2 संख्याला पण भाग जाणार नाही. तर आडव्या संख्या 3 गुणिले 7 गुणिले 4 म्हणजे किती होतील साइन त्रिक 18, 7 चूक 28, 18 गुणिले 28 म्हणजे बघा आपण 28 गुणिले जर समजा आपण 18 केलं, 18 8 44 म्हणजे 144 ना. तर इथं 4 कॅरी 14, 18 36 14 50 म्हणजे आपला जो LCM आहे, LCM हा किती त्यामध्ये 504 म्हणजे आपला LCM येईल 504 आणि HCF येईल 6. तर ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर इथं होईल त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट इज द इम्प्रॉपर फ्रॅक्शन फॉर द गिवन मिक्स फ्रॅक्शन. म्हणजे हा दिला आहे 7/3/7. तर हा जो आहे हा आपल्याला या फॉर्म मध्ये दिला आहे तो AB/C. याला म्हणतो आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन. याचा आपण रूपांतर कसं करणार आहे त्यामध्ये, तर याला A मल्टिप्लाय C म्हणजे या दोघांमधचा गुणाकार आणि प्लस त्याच्यामध्ये ऍड करायचं B आणि डिनॉमिनेटरशी डिनॉमिनेटर जो आहे तो. इथे समजा आपण बघितलं तर 7/3/7 आहे. तर 7 म्हणजे हा या दोघांचा गुणाकार, 7 मल्टिप्लाय 7 चा 7 मल्टिप्लाय 7 प्लस याच्यामध्ये ऍड करायचा वरचा 3 न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय डिनॉमिनेटर. किती होईल 7 7 चा 49 प्लस 3/7 तर किती होणार 52/7. तर याच्यापैकी जर समजा बघितलं आपण तर पर्याय क्रमांक ए ऑप्शन ए हे याचं काही आन्सर इथं होईल त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, कन्वर्ट डेसिमल टू फ्रॅक्शन. म्हणजे याचं जे आपल्याला इथं अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. तर आपल्याला संख्या दिली आहे 0.000659. त्याचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करत असताना सिंपल जी संख्या दिली आहे फ्रॅक्शन मध्ये त्या संख्येमधली संख्या जी आहे ती संख्या लिहून घ्यायच्या अगोदर 569 आणि डिवाइड मध्ये 1 लिहून घ्यायच्या अगोदर. आता इकडनं बघा याच्यामध्ये पॉईंट जो आहे किंवा दशचिन्ह हे किती संख्या अंतर आहे 1 2 3 4 5 6 6 संख्या अंतर आहे. त्या खाली आपण 0 ठेवायचे 1 2 3 4 5 6 6 0 आपण इथून टाळायचे. याच्यापैकी बघा 6 0 कोणत्याच्या खाली आहे तर ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर इथं होईल त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सिम्प्लिफाय याला आपण सोडवायचं आहे 3/4 प्लस 2/5 मायनस 5/20. तर आपण जर समजा बघितलं इथं तर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आपण केव्हा करतो बेरीज किंवा वजाबाकी जेव्हा याचा हा डिनॉमिनेटर सारखा असेल तेव्हा. इथं इथं 4 आहे 5 आहे इथं 20 आहे. तर सर्वात अगोदर आपली पहिली स्टेप जी आहे यांचा डिनॉमिनेटर सारखा करून घ्यायचा. डिनॉमिनेटर किती आहे 4 5 म्हणजे 4 5 आणि 20 4 5 आणि 20. जर आपण यांचा समजा आपण जर लसावी काढला तर लसावी किती 4 ने जर भाग दिला समजा आपण 4 1 4 5 4 5 20 पुन्हा भाग द्या 1 1 1 म्हणजे किती यांचा लसावी जो आहे LCM उभ्या 4 मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय आडव्या सर्व 1 1 1 म्हणजे 4 5 20. म्हणजे आपल्याला तर सर्वांच्या ठिकाणी 20 20 खाली आणून घ्यायचं. 3 भागीला 4 आहे याला 20 आणण्याकरता किती गुणावं लागेल 5 ने. तर वरती पण 5 ने मल्टिप्लाय करून घ्या. प्लस 2 भागीला 5 आहे इथे 20 येण्याकरता 4 ने मल्टिप्लाय करा वरती पण 4 ने मायनस 5 पण इथं ऑलरेडी 20 आहे. आता बघा काही 15/20 प्लस 8/20 मायनस 5 भागीला 20 म्हणजे इथं सर्वांचा डिनॉमिनेटर कसा झालाय सेम झालाय. आता आपण न्यूमरेटरची बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो -15. ठीक आहे तर 20 तर पहिल्यांदा याची बेरीज करून घ्या बदमाश रूलनुसार 15 प्लस 8 किती होईल 23 मायनस 5 भागीला 20 किती होईल 23 मधून 5 गेल्यानंतर किती राहणार तर ते राहतील 18 म्हणजे 18 भागीला 20 पुन्हा 2 भागू शकतो आपण किती 2 18 बेदा 20 म्हणजे 9/10. म्हणजे याच्यापैकी समजा बघितलं आपण तर आपला ऑप्शन क्रमांक बी ही त्याचं उत्तर इथं होईल त्यामध्ये. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन, डिवाइड यांचा आपला डिवाइड कसा आहे किती 20 भागीला 31 विथ 20/31 डिवाइडेड बाय 15/62. त्याचं डिवाइड करत असताना काय करायचं आहे पहिला अपूर्णांक जर चरसा लिहून घेतला डिवाइडचं करायचं रूपांतर मल्टिप्लाय मध्ये आणि समोरच्या घ्यायचा रेसिप्रोकल म्हणजे 62/15. तर आता 31 1 31 31 दोन्ही 62 पुन्हा काहीच्यामध्ये काय उत्तर 20 गुणिला 2 भागीला 1 गुणिला 15 म्हणजे किती 15 म्हणजे किती येतं 40 भागीला 15. पुन्हा 5 ने भाग जाईल बघा 5 8 40 आणि 5 3 15. आता हा झाला कशामध्ये 8/3 म्हणजे हा झाला फ्रॅक्शन मध्ये त्याचं आपल्या पर्याय दिलं काय दिलं इथं या दिलं आहे इम्प्रॉपर मध्ये तर आपल्याला इथं डिवाइड करून घ्या
डिवाइडशी 3. आता 8ला जर समजा आपण 3 डिवाइड केलं तर किती 3 1 3 3 2 6 3 9. तर 3 दोन्ही 6, 2चा भाग गेला आणि बाकी किती उरले 8 2 नंतर 2. म्हणजे हे या पद्धतीनं जो आहे हा आपला इथे येऊन जाईल. म्हणजे याला म्हणतो आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन. तर 3 दोन्ही 6, 2चा गुणाकार +2 म्हणजे 8. म्हणजे आपल्यापैकी हा जर बघितला आपण ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर इथं येईल च्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज प्रोडक्ट ऑफ यांचा गुणाकार किती. तर सरळ सरळ आपण याचा गुणाकार जो आहे तो इथे करून घेऊया. 0.5 लिहून घेतला आपण. संख्याचा गुणाकार करा. 5 त्रिक 15. पुन्हा 0 मल्टिप्लाय केल्यानंतर पुन्हा आन्सर किती तर 0 येऊन जाईल. आणि आता राहिला प्रश्न पॉईंटचा. तर इथे बघा पॉईंट किती संख्या आहे 1 2 3 आणि पुन्हा एक 4. म्हणजे 1 2 3 4 म्हणजे आपला पॉईंट हा आपला इथे येणार 0.0015. म्हणजे आपला अंक बी हा आपलं उत्तर होईल च्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा म्हणते सिम्प्लिफाय सरळ कीजिए. त्याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. 49 मल्टिप्लाइड बाय 5.2 अपॉन 6.5 है ना. 6.5 येईल त्यामध्ये 6.5. ठीक आहे. तर वरती पॉईंट किती संख्या आहे 1 2 इथं 3. खाली एकच अंतर आहे. तर खाली आपले इथं पहिल्यांदा पॉईंट काढून टाका. वरती काय याच्यामध्ये इथं 17.49. जर समजा आपण हा पॉईंट काढून टाकला 17.49 आणि 5 2 आणि खाली मग आपण वरती पॉईंट झाला 1 2 3. खाली एक समजा पॉईंट आहे त्या 65 वरती काय होणार 65 ला एक पॉईंट निघाला आणि 2 पॉईंटच्या आपण घेणार 2 0. ठीक आहे. तर आता बघा आपण इथं 52 आणि याला भाग जाऊ शकतो. आपण याला इथं 13 ने भागू शकतो. 17 49 400 गुणिले 13 चूक 52 आणि 13 5 65. म्हणजे आपल्या इथे 4 येणार. इथे आपल्या येणार इथं 500. पुन्हा 4 ने भागा 4 1 4. 17 49 भागेला 4 1 4 खाली 4 1 4 किती उरले 2 उरले 4 2 8 पुन्हा किती 2 4 5 20. म्हणजे आपला आन्सर काय येईल त्यामध्ये 17 49 भागेला 125. जर पुन्हा बघितला आपण इथं 17 49 भागेला 125. तर 17 125 125 इथे राहतील 14 तून 5 गेले 9 इथे राहिले 6 7 2 4 इथे पुन्हा इथे 9 पुन्हा किती 125 गुणिले 3 375 4 गेलं तर किती 500. इथे 3च घेऊन घ्या किती इथं 375. तर इथं किती राहणार हा 9 आहे. तर 9तून 5 गेल्यानंतर 4 इथे 9तून 7 गेल्यानंतर इथं 2 इथे 1 किती आलं 124. आणि 124 म्हटल्यानंतर समजा आपलं जे आहे इथे पुन्हा आपण 0 घेऊया. इथं आपण पुन्हा पॉईंट देऊया. आता 1 किती डायरेक्टली 9 येईल. म्हणजे किती याला समजा आपण 9 किती तर 9 5 55 5 4 4 9 2 18 18 4 22 2 पुन्हा हा 4 तर 2 9 1 9 2 10 11 म्हणजे 1125 9 आलं. पुन्हा किती उरलं तिथं 5 सॉरी 10तून 5 5 3तून 1 आणि इथे किती होतं तिथं 81 पुन्हा इथे 0 पुन्हा इथे 0 घेणार आपण पुन्हा तेच येणार 1125 म्हणजे पुन्हा काही 9 येईल. म्हणजे आपलं आन्सर जे आहे ते किती 13.99 म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर इथं होईल च्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा व्हॉट इज द लेंथ ऑफ द इच पार्ट इन इज कॉपर वायर कट इन 225 मीटर लॉंग कट इंटू 900 इक्वल पार्ट. म्हणजे एक वायर आहे ज्या वायरची लांबी 225 मीटर एवढी आहे आणि त्याचे आपण एकूण काय केले 900 भागामध्ये त्याचे सारखे भाग केले. तर याचे किती होतील. तर सरळ गोष्ट आहे 225 ला आपल्याला काय करावं लागेल 900 ने भागावं लागेल. तर सरळ त्याला भाग जाणार नाही म्हणजे 0 घेतला आपण वरती पॉईंट दिला पुन्हा किती येईल तर 9 2 18 म्हणजे खाली आला किती 1800 किती राहतील 0 5 इथला इथे त्याला 12 4 ते 0 पुन्हा 0 घ्या पुन्हा किती त्यामध्ये 9 5 45 म्हणजे इथं 4 5 डबल 0 आणि वरती किती 5 म्हणजे आपला आन्सर जो आहे तो येणार तर 0.25 मीटर. तर हे आपलं काय येते आन्सर येईल. तर अशा पद्धतीने जे आहेत तुम्ही इथे यांचा सराव करा. नक्कीच अशा प्रकारचे जे क्वेश्चन आहेत हे आपल्याला सीबीटी मध्ये विचारले जातील किंवा याच्यापैकी काही क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला एक्झाममध्ये सीबीटी मध्ये येऊ देतं शकते. तर तुम्ही याची इथं रिव्हिजन करा आणि अशा प्रकारचा काही क्वेश्चन तिथं प्रॅक्टिस करा आणि थँक्यू.